मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान करतील अनिलजी ढुमणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। चला मानगावाडी टीम जा फिल्डिंगसाठी आपण, जरा वेळ नकोय, शेवटचा दिवस आहे, जास्ती वेळ नकोय, लगेच मैदानच्या आतमध्ये आपण जा। आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहतोय शिवाजी पारधी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अनिलजी ढुमणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय। अंकुशजी ढुमणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील रमेशजी ढुमणे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। मी भास्कर ढुमणे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। रमेशजी ढुमणे आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्याचा सत्कार करतील भास्करजी ढुमणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ। त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असेल गणेश निरगुडे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल विलास निरगुडे यांच्या शुभ हस्ते। गणेशजी निरगुडे यांचा सत्कार करतील भास्कर ढुमणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। अगदी श्री सिद्धविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती श्री सिद्धविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय। अगदी वेळात वेळ काढून अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आहेत आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली आहे, त्याबद्दल आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आयोजक आपल्याला इथे पार पाडताना दिसत आहेत। पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि अगदी मानगावाडी किंवा इतरत्र गावचे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। फेकून दिलाय एक टप्पा अखेरीस, चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे, अगदी खराब गोलंदाजी, अगदी धीम्या गतीने हा चेंडू बॅट वरती आला, फलंदाज पूर्णपणे सफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर अगदी फाईन क्षेत्र बाकवाट स्क्वेअर लेगला फेकून दिलं। पहिल्या चेंडूवरती अगदी 4 धावा, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या तुम्ही धावा कराल ना तेवढ्या तुम्हाला उपयोगी असतात, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर अवघे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतात आणि त्याचा फायदा फलंदाजांना घ्यायचा असतो आणि तो फायदा मात्र या पहिल्या चेंडूवरती घेत असताना फलंदाजाला आपण पाहिलं। हा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, उत्तर नाहीये
अगदी पडल्यानंतर थोडासा हा चेंडू खालती राहिला. फलंदाजाला वाटलं की पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेईल आणि पुन्हा एकदा मी मोठा फटका खेचेल, परंतु तसं घडला नाहीये. पडल्यानंतर अगदी चेंडू खालती राहिला आणि फलंदाज त्यावरती बीट झालाय. एका निर्धाव चेंडूची सांगता, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता, दुसरा चेंडू मात्र निर्धाव. अजून एक खराब फटका, परंतु ऑफिशियल पंच हरी दोरे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यांनी सांगितलं की हा खराब लाईनवरती चेंडू फेकलाय. तून मात्र गोलंदाजाला दंडित केलं. एक धाव अवांतर जोडली जाईल आणि 5 धावा फलकावरती आता पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटला स्पर्श झाला ना, विकेटच्या मागे कलेक्ट झालंय. फलंदाज बाद झालेत 5 धाव संख्येवरती. दशरथ मात्र बाद झालेत. सागाची वाडी दशरथ या नावाने खेळणारी ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार खाल्ला, तदनंतर मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज दशरथ बाद झाले 5 धाव संख्येवरती. सागाची वाडी दशरथ या टीमला मात्र पहिला झटका, पहिला विकेटचं पतन पाहायला मिळतंय 5 धाव संख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पहिलं षटक हाताळत असताना सुरेशला पाहू शकाल. सुरेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू खराब, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. समोर बॉल, त्याला मात्र उडवलंय हवेमध्ये. उंची जास्ती आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल, झेल संपवला जाईल. फलंदाजाचा खेळ नाही बसणार, धावसंख्येला मेल. काय चाललाय मित्रांनो क्रिकेटचा हा शानदार आणि रंगतदार खेळ. बॉलर विकेट घेतली तर आता 200 रुपये. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर सागर ढुमणे यांच्या माध्यमातून सुरेश याच 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिकचा चेंडू असेल. अगदी पहिल्याच बॉलवरती हा फलंदाज गेला होता. पहिल्याच बॉलवरती प्रकाशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवरती चेंडू आला होता, परंतु उंची जास्त आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. हे उत्तर नाहीये. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर मात्र या गोलंदाजाने दाखवून दिलं, उत्तर दिलं की पहिलं षटक मी का हाताळतोय, पहिलं षटक मला का दिलं आहे, कर्णधाराने माझ्यावरती का विश्वास ठेवला. अगदी पहिला चेंडू सोडला तर मात्र उर्वरित चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं आणि हा देखील चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच षटकामध्ये अगदी जर विचार केला तर मात्र सागाची वाडी संघ अगदी संकटामध्ये आहे. अवघ्या 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिथे सुरुवात शानदार आणि जानदार झाली होती, परंतु गोलंदाज सुरेशने मात्र तदनंतर अगदी योग्य टप्प्यावरती योग्य लाईनवरती गोलंदाजी केली आणि फलंदाजांना मात्र या पहिल्या षटकामध्ये रोखून धरलं, बांधून ठेवलं आणि अवघ्या 5 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाचे विकेट आपल्या नावावरती आणि आपल्या टीमला मात्र या पहिल्या षटकामध्ये मिळवून दिलं आणि अशा पद्धतीनं मात्र या पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. अगदीच एका षटकाचा खेळ आपण पाहिला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या एकंदरीत 5 धावा खूप चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये सुरेशच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिल्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती, ती देखील वाईडची आणि 2 विकेट्स आणि 3 चेंडू मात्र त्यानं डॉट फेकलं होतं. इतकं जबरदस्त ते षटक हाताळलं होतं गोलंदाज सुरेशनं. यावेळेस गोलंदाज क्रमांक 2 अण्णा बॉलिंग मार्कवरती. अण्णा हा गोलंदाज आपण पाहतोय. सागाची वाडी टीम यावेळेस मैदानच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंना अगदीच जर आपण पाहिलं ना तर खेळायला चान्स भेटत नाही. त्याचमुळे की काय आज आपण पाहतोय नवोदित प्लेअर जास्तीत जास्त या ठिकाणी. खूप चांगला शॉट सिलेक्शन या ठिकाणी, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार. हा इथे 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार, अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार ठोकलाय आणि या षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 या अंकावरती.
अगदी त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे. अगदीच बिमर चेक करायचं आहे. यस पंच बिमार बॉल आहे. अगदीच या ठिकाणी नो बॉल या ठिकाणी भरपूर वरती आहे, कमरेच्या वरती बॉल आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय फ्रीटचा बॉल असेल. अगदीच या ठिकाणी डगआउट मधून कोणीही आवाज करू नका विनंती करेन. लास्ट आणि अंतिम वॉर्निंग असेल टीम सागाची वाडी. अगदीच या ठिकाणी ते 7 धावा ॲड करायच्या आहेत. एकंदरीत 12 धावा स्कोअर कार्डवरती आणि त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजानं, डॉट बॉल फेकला आहे. अगदीच स्ट्राईकसाठी फलंदाज जर आपण विचार केला तर सलामीसाठीला ऋतिक एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा क्लीन बॉल दांडी गुल एसटी उद्ध्वस्त केले जाते. फर्निचर मात्र इथे बिघडवलं जात आहे. ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थानं षटकार ठोकला होता, बिमरच्या चेंडूवरती एक जबरदस्त स्ट्रोक खेळला होता, त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला जातोय. फर्निचर बिघडवलं, विकेटचं पतन. तिसरा धक्का या ठिकाणी बसेल. 3 विकेट्स मात्र या ठिकाणी आतापर्यंत गमावल्यात आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आल्या ते मात्र 12 धावा. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये कमीत कमी मानगावाडी टीम समोर 35-40 धावांचे एक टार्गेट या ठिकाणी उभारणं खूप गरजेचं असेल, जरूरी आहे. कारण या ठिकाणी ते धावा झाल्या तर एक चांगलं फायद्याचे ठरेल. कारण प्रॉपर जी टीम आपण पाहतो ना त्या टीम नाही आहे चेतन सर. कारण अगदी परंतु ते कधीच ए किंवा बी हे नाव देत नसतात, कारण त्यांना खेळण्याची नाव आवड आहे. पहा त्यांचे रेग्युलर प्लेयर देखील त्यांचे उपस्थित आहेत, परंतु त्यांना ते चान्स देत नाहीत का? कारण या ठिकाणी आम्हाला फक्त आज खेळायचं आहे. त्यांनी ए किंवा ए बी असं नाव देखील दिले नाही, तरी देखील आज गावाच्या नावासाठी त्याच मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. एक चांगला खेळ आणि इथे मात्र पुन्हा एकदा बिमार, नो बॉल. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल असेल. धावफलकावर धावसंख्या आणि इथून मात्र गोलंदाजाला दंडित केले. गोलंदाज इथून होईल बाद. 2 बिमर एका ओव्हरमध्ये या ठिकाणी फेकले आहेत. गोलंदाज अण्णानं आणि अण्णाला मात्र इथून आता बाद केलं जातं आणि इथून मात्र आपण पाहतोय 13 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला न्यू गोलंदाज या. 2 बिमर मात्र या ठिकाणी फेकले जात आहेत. एका षटकामध्ये 2 बिमर या ठिकाणी आपण फेकू शकत नाही आहेत आणि इथे मात्र गोलंदाजाला मात्र बाद केलं जाते. न्यू गोलंदाज या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय फ्रीट मात्र इथून कायम असेल. फ्रीटचा बॉल या ठिकाणी असेल. अगदीच गोलंदाज तयार. अगदीच कमी गतीने हाताला होता बॉल आणि इथे मात्र विकेटचा पतन. फ्रीटचा बॉल आहे मित्रा. फ्रीटचा बॉल आहे. काही हरकत नाही आहे. बऱ्याचशा नौके खेळाडूंना बरेचसे नियम अद्याप माहीत नाही आहेत चेतन सर. त्याच्यामुळे क्रिकेट खेळत असताना आपल्याला भरपूर नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. इथून मात्र हा चेंडू जरूर विकेट्स आली होती, परंतु फ्रीटचा बॉल होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विकेट्स मिळेल, परंतु इथून जर का आपण पाहिलं ना तर हा चेंडू सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचे मात्र इथे सांगता झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अतिशय कमी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल अगदीच 2 बॉल मात्र इथून शिल्लक. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या दिशेनं हा चेंडू जात असताना उशिरा का होईना एक चांगला फटका मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय आणि या चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या संघर्ष करताना आपण पाहतोय आणि संघर्ष करताना एक चौकार ठोकलाय. 17 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 1.5 चेंडूचा इथून खेळ संपलाय. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर निश्चितच नो बॉल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा नो आणि त्याच्यानंतर लगातार 2 डॉट आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा चौकार. यावेळेस बॅट अधोगरात फिरून घेतले तरी देखील बॅटला बॉल ब्रश झाला आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापल इकडे. मिळते रन 4. हा येतोय अजून एक चौकार. मी विनंती केला श्री दत्ता ढुमणे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल जय सराई यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान
आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहणार आहोत. अगदी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण इथे उपस्थित झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी श्री दत्ता डुमणे यांचा शुभ सन्मान जय सराई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुरेख आयोजन आणि खूप सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे. ओव्हर टू प्रकाश सर. सांघिक तिसरे षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय दत्ता हा गोलंदाज एक लेजंड खेळाडू आपण पाहतोय, अनुभवी प्लेयर. एकंदरीत इथून मात्र आपण पाहिलं तर हा डॉट बॉल पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला एकंदरीत 2300 अंकावरती. चांगला स्कोर कार्ड या ठिकाणी आत्तापर्यंत सागाचीवाडी टीमनं उभारलाय. एक चांगले बॅटिंग इथे करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा इथे उभारणं खूप गरजेचं आहे. इथे मोठा फटका, शॉट सिलेक्शन चांगला आहे. बॅकवर्ड स्कोलच्या डोक्यावर हा चेंडू जाईल, सीमार शेपार, मिळते रन 4. हा येतोय अजून एक चौकार. 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. अतिशय चांगली मॅच. 27 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज दत्तानं. एक अनुभवी गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये आजच्या लॉट्समध्ये खऱ्या अर्थानं आयोजकांच्या 3 टीम, जास्तीत जास्त खेळाडू, एक मोठं गाव आणि त्याच्यामुळे खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी कशा पद्धतीने प्राप्त होईल त्यासाठी आजच्या लॉट्समध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला 3 टीम खेळताना दिसत आहेत मानगावाडी या गावच्या. अगदीच गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा दत्ता. घुटना टेक खेळायचं होतं. अपील जोरदार केली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडू निघून चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी कमी गतीनं हा चेंडू देखील हाताळला होता. चेंडूवरती प्रॉपर टायमिंग झाला नाही या. बॅट बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही या. इथून अजून एक डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं चौकार खाल्यानंतर. अगदीच या ठिकाणी विकेट किपरला चेंडू जज करायचा होता, परंतु चेंडू खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं ना तर कुठेतरी या ठिकाणी शरीराला थोडासा व्रत झाला. अगदीच दुखापत थोडासा झाला असावा, कारण निश्चितच या ठिकाणी डोळ्यात देखत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केल्या आणि एका धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 28 अंक. 2 धावा, एक वाईट प्लस सिंगल. अगदीच्या 2 धावा इथून ॲड होतील आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 28 अंकावरती. 29 धावा. 29 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला फटका, अतिशय चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू जातोय सरळ सीमारशे पलीकडं. मिळते रन 4-4-4. हा येतोय चौकार. अतिशय चांगला फटका. चौकार टोकलाय. चौकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकंदरीत 3300 अंकावरती. असं वाटत होतं चेतन सर की 30+ तरी धावा होतील की नाही, कारण पहिलं षटक खूप चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली फटकेबाजी राहिली. परंतु इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार खराब गोलंदाजी. अगदीच लाईन आणि लेन तपासून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे आता पाहिलं तर एक चांगली धावसंख्या उभारली. ते अगदीच सागाचीवाडी टीमनं 34 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. खूप चांगला सामना आपल्या भेटीस आलाय. सागाचीवाडी पक्ष मानगावाडी. बॅट अधोगारात फिरून घेतली जाते आणि इथून मात्र चेंडू आलाय डॉट. ओव्हर क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 34 धावा. सांघिक चौथं आणि वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी कोणता असा गोलंदाज आहे की तो कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखेल या सागाचीवाडी टीमला. 34 धावा जर विचार केला तर जवळपास 11.33 सरासरीनं या धावा जोडल्या जातात स्कोर कार्डवरती चेतन सर. 34. प्रकाश, जर आपण एकंदरीत कर्जत तालुक्याचा विचार केला आदिवासी क्रिकेटचा, तर मोजकेच असे आयोजक असतात जे वेळेला महत्त्व देतात.
कारण कर्जत तालुका म्हटलं तर अनेक ग्रुपवरती आपण चर्चा पाहतोय की 12 नंतर 1 नंतर चेंडू पडला जातोय, पहिला चेंडू पडला जातोय. परंतु मानगाववाडी आयोजक पाहिलं तर मात्र 10:30 ते 10 वाजता पहिला चेंडू पडला. मागच्या 3 मध्ये देखील याच पद्धतीने सामन्याची सुरुवात झाली, स्पर्धेची सुरुवात झाली. म्हणजे आयोजन आणि नियोजन कसं असावं ना, त्याचं उदाहरण मात्र श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांच्याकडून प्रत्येक आयोजकांनी शिकावं. आणि कशा पद्धतीने आपल्या कर्जत क्रिकेटमधले जे काही आदिवासी संघ आहेत त्यांना कशा पद्धतीने शिस्त लावावीने वेळेला महत्त्व देत असताना उपस्थित राहावे. कारण जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं नाही आहे तर तुम्हाला धावींची पेनल्टी आहे. जर तुम्ही ड्रेसिंग कंपल्सरी नसेल तर त्याला देखील धावींची पेनल्टी आहे. म्हणजे नियम ज्या पद्धतीने आहेत, ज्या पद्धतीने ते फॉलो करतात, म्हणजे अनेक ठिकाणी आपण पाहिले चला आपले मित्र आहेत, आपली घरची टीम आहे, जाऊ दे असे सोडले जातात. परंतु इथे मी पाहिलं आजचा पहिला दिवस आहे माझा आणि पहिल्या दिवसामध्ये जर जे काही मी नियम पाहिले तर अप्रतिम आहेत. आणि असेच आदिवासी क्रिकेट जर तुम्हाला सुधरवायचं असेल ना, प्रकाश पवार जर पाहिले तर स्वतः कमिटीवरती आहेत, असोसिएशनवरती आहेत. मग असे नियम जर आपण कर्जत तालुक्यामध्ये प्रत्येक आयोजकांनी ठरवले ना तर का आपल्या टीम वेळेमध्ये येणार नाहीत आणि वेळेमध्ये सामने सुरू होणार नाहीत. एकंदरीत प्रकाश पवार तुमच्याकडून देखील आम्हाला ऐकायचं. अगदी चेतन सर, जर विचार केला तर ही स्पर्धा नाही तर या क्रीडांगणावरती जेवढ्या स्पर्धा होतात या क्रीडांगणावरती अगदी 10-10:30 वाजता पहिला बॉल पडत असतो. म्हणजे जेवढे आयोजन या क्रीडांगणावरती झाले ना तेवढे आयोजन या ठिकाणी सक्सेसफुल झाले. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये भरपूर सुधारणा होणं गरजेचं आहे, कालाची गरज आहे. कर्जत तालुक्यामध्ये जर बरीचशी आयोजनं आपण काही पाहिली ना तर काही ठिकाणी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता देखील पहिला बॉल पडत असतो. हे कुठेतरी चुकीचं आहे, पण तिथे सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. ती आयोजनं कशी होतात कारण तिथे प्रॉपर आयोजक नसतात आणि इथलं आयोजन आपण पाहिलं तर इथं आयोजक प्रॉपर आहेत. काही ठिकाणी आयोजक प्रॉपर नसतात, त्याच्यामुळे ते आयोजनं वेळेला चालू होत नसतात आणि इथे आयोजक प्रॉपर असल्यामुळे ही स्पर्धा वेळेमध्ये कव्हर होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर कर्जत तालुक्यामध्ये कशेळे विभागाचा देखील उल्लेख करावा लागेल. कारण कशेळे विभाग ज्या पद्धतीने आयोजन आणि नियोजन करतोय ना, अगदी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांचं खऱ्या अर्थाने मी देखील कौतुक करेल कर्जत तालुक्याच्या वतीनं. ज्या वेळेस मी चांगलं आयोजन पाहतोय ना तर नक्कीच कशेळे विभागाचा त्यामध्ये उल्लेख करतो. मग उत्तम पादीर असतील, दत्ता असतील, अनेक जिथे मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं तिथे सुरेख आयोजन चालू आहे, नियोजन चालू आहे आणि वेळेला महत्त्व असतो विशेष म्हणजे त्या विभागामध्ये. तसं या विभागामध्ये देखील करणं गरजेचं आहे कर्जत विभागामध्ये. अगदीच चेतन पिरकडकर गेल्या 3 वर्षापूर्वी अगदी जर आपण विचार केला तर अनिल दोरे कौशल्य विभागातील एक मेंबर आहेत, त्यांनी माझी चर्चा केली होती की कर्जत तालुक्यामध्ये काही सुधारणा होत नाही आहे तर नक्कीच आम्ही थोडंसं एक आमचा विभाग वेगळा करण्याची आम्हाला एक परवानगी हवी होती. तर अगदी त्यांनी एक ते विश्लेषण केलं, आमच्यासमोर थोडीशी चर्चा केली. आम्ही देखील सांगितलं जर सुधारणा होत नसेल तर अगदी तुमच्या विभागाची तरी तुम्ही सुधारणा करावी आणि नक्कीच आम्ही त्यांना देखील एक थोडंसं परमिशन दिलं. परंतु सध्याच्या घडलं आपण पाहिलं 3-4 वर्ष तर 3-4 वर्षामध्ये कौशल्य विभागामध्ये देखील एक चांगली सुधारणा झाली आहे. व्हाईट बॉल आहे, चांगली सुधारणा झाली. परंतु आत्ताच्या घडल्या जे चालू आहे ना कौशल्य विभागामध्ये, त्यांना एकच आवर्जून विनंती करेन की 3-4 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या विभागातील सर्व टीमला एक चांगली संधी दिली, त्यांना खेळण्याचा एक चान्स दिला, नियमावली चांगली निर्माण केली आहे. टायमावरती अगदी 10 वाजता पहिला बॉल, 9:30 ते 10 वाजता त्यांचा बॉल पडत असतो. परंतु आता 3-4 वर्षे उलटून गेले आहेत. तर एकच विनंती करेन कौशल्य विभागाला की कर्जत तालुक्यातील जेवढ्याही टीम आहेत ना त्यांना तुम्ही तिथे खेळण्याची संधी द्यावी, इतकीच विनंती असेल. ओव्हर टू चेतन सर. अगदी पुन्हा एकदा फुलं लाईनचा हा चेंडू होता. बाकवर्ड स्पेअरला चेंडूला ट्रॅव्हर्स केलं होतं, डीप वरना क्षेत्ररक्षक आले, चेंडू कॅरी केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. परंतु याच दरम्यान रनआउटची संधी होती आणि मात्र गोलंदाजाने ती संधीचं सोनं केलं, विकेटचं पतन झालं. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आजच्या दिवसामधला तिसरा सामना मानगाववाडी. तर पहिलं सत्र अगदी या ठिकाणी संपले. चेतन सर, आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातात त्या मात्र 40 धावा, 41 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, तर कंपल्सरी या ठिकाणी 41 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. नुकतीच आपण चर्चा करत होतो कौशल्य विभागाबद्दल. चेतन सर, प्रकाश सर, ते प्रत्येकाला संधी देतात परंतु ते आपले संघ जे आहेत ज्या वेळेस कशेळे विभागामध्ये आयोजन असतो ना त्यावेळेस ते वेळेला महत्त्व देतात. आणि काही संघ आहेत आपले, म्हणजे तुमची 10ला मॅच आहे, तुम्ही 11ला जाता, 12ला जाता, त्यामुळे कदाचित ते वेळेला महत्त्व देत नाहीयेत. आणि म्हणूनच जे स्थानिक संघ आहेत 41
आपल्या विभागामधले त्यांना प्रथम प्राधान्य देतात, कारण वेळ वाचवणं गरजेचं असतं आणि ते वेळ वाचवण्याचा प्रयत्नामध्ये तर अगदीच या ठिकाणी सन्मानित श्री तेजजी केवारी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हावं. कर्जत तालुक्यामध्ये जर आपण विचार केला 2018 कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन उद्यास आली चेतन पिरकड सर आणि खास म्हणजे उदाहरण पाहा आपल्याकडनं बरेचसे तालुके सुधारले. मग त्याच एक उदाहरण आपण घेतलं अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं. अगदीच कर्जत तालुक्यानं जर विचार केला 2018 रजिस्ट्रेशन केलं, परंतु आपल्यापासून अंबरनाथ तालुका शिकला आणि पुढे जे आपण करायला हवं होतं ते अंबरनाथ तालुक्याने करून दाखवलं. अगदी 9:30 ते 10 वाजता पहिला बॉल त्यांचा पडतो. प्रत्येक मॅच त्यांची पहिला सामना जो असतो तो 5-5 षटकांचा असतो, सेकंड राऊंड 4 ओव्हरचा असतो आणि थर्ड राऊंड हा 3 षटकांचा असतो. इतकी जबरदस्त त्या असोसिएशननं ती नियमावली त्या ठिकाणी लागू केल्या आणि त्या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं जातं. मोजक्या टीम आहेत अंबरनाथ तालुक्यामध्ये आपण विचार केला तर 70 ते 80 टीम असतील जास्तीत जास्त. कर्जत तालुका अंबरनाथ तालुक्यापेक्षा मोठा आहे चेतन सर. एकंदरीत आपल्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जर आम्ही ज्यावेळेस नाव नोंदणी करायला सुरुवात केली होती रजिस्ट्रेशनसाठी त्यावेळेस जवळपास 160 टीम होत्या. आता त्याहीपेक्षा जास्त म्हणजे 210 ते 220 टीम सध्याच्या घडल्या कर्जत तालुक्यामध्ये असतील. म्हणजे आपला तालुका हा इतर तालुक्यांपेक्षा भरपूर मोठा आहे. त्याच्यामुळं इतकं मोठं तालुका हँडल करणं हे आपल्या कर्जत असोसिएशनला जमत नाही. त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये 3 विभाग झाल्या. मग त्याच्यामध्ये 3 काय आता सध्याच्या घडला आपण 4 विभाग पाहतो. एक नेरळ विभाग असेल, दुसरा विचार केला तर कशेल विभाग असेल, त्याच्यानंतर विचार केला चला बॅटर जा, त्याच्यानंतर विचार केला तर वासरेकोंडा असेल, तर अगदीच विभाग भारी आणि एक कर्जत विभाग. एकंदरीत 4 विभाग आपल्या तालुक्यामध्ये झालेत. का झाले ते विभाग तर टीमा जास्त त्याच्यामुळे विभाग भारी झाले, हँडल करता येत नाही आणि कमिटीवरती बरेचसे मेंबर होते परंतु त्या बरेचसे मेंबर हे देखील चर्चा करणारे मोजके 2-3 मेंबर आहेत. त्याच्यामुळे जरा असोसिएशन थोडीशी जे आहे ना ती मागे पुढे चालू आहे. अगदी जरी टीम जास्ती असल्या तरी प्रत्येक संघानं ही जबाबदारी घेतल्या पाहिजे, कारण समोरचा ज्या वेळेस समोरचे संघ जेव्हा आयोजन करतात तेव्हा त्या आयोजनामध्ये आपण वेळेला महत्त्व देत असताना तिथे ज्या संघाची ज्या टीमची मॅच जिल्ह्याच्या टायमामध्ये जेव्हा तुम्ही उपस्थित नसाल त्याला महत्त्व नसतं. आणि एकंदरीत आपण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो मैत्री चषक पाहणार आहोत, ज्याचे ज्यामुळे मला कुठं जाता येत नाही. काल प्रकाश तुम्ही फोन केलेला तुमच्या लीगला सह्याद्री लीगला मला येता आलं नाही आणि मी तेव्हा मुंबईला होतो. बरेच दिवस घरी यायलाच जमत नाही, तर सह्याद्री लीगला आलो नाही त्याबद्दल माफी मागतो. संध्याकाळी या बोललो काय ओके यस बिमर बॉल या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी. अगदीच फ्री हिट मात्र या ठिकाणी कायम असेल. अगदी या स्पर्धेचा उल्लेख अगदी कशेळे विभागाचे आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमजी पादीर देखील यांच्या माध्यमातून देखील कौतुक केलं, कारण आयोजन सुरेख आहे, नियोजन सुरेख आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत आयोजकांना. धन्यवाद उत्तमजी पादीर. आपण या मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट पाहताय कशेळे विभागामधनं. अगदी आपल्याला वेळ असेल तर आयोजकांनी आपल्याला देखील आमंत्रित केलं आहे की नक्कीच आपण या सुट्टीचा दिवस आहे, नक्कीच सामन्याला मजा येईल. आपल्याला वेळ असेल तर नक्कीच आपण देखील या आणि या स्पर्धेची अगदी मजा लुटा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथे मॅच रंगली जाते. 2 संघाच्या दरम्यान मानगाववाडी मेस्तरी आणि एका साईडने आहे सागाची वाडी दशरथ. या 2 टीमच्या माध्यमातून एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते. ओरडू प्रकाश सर. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहे, त्या मात्र 6 धावा, चांगला फटका आणि इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी चौकार. अगदीच कशेले विभागातील जर विचार केला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त नेतृत्व उत्तमजी पादीर
यांच्या देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026साठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया या आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं सध्या घडला कौशल्य विभागामध्ये, भरपूर चांगलं क्रिकेट चालू आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर वेळेला महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं, परंतु सध्याच्या घडला जर आपण पाहिलं ना तर नेरळ विभागामध्ये देखील चेतन सर खूप चांगलं क्रिकेट चालू आहे, वेळेला महत्त्व दिलं जातं. इथे आपण पाहतोय वाडी स्लॉंग ऑफ एरियामध्ये एक चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल, परंतु खराब क्षेत्रक्षण थोडंसं हातातनं हा चेंडू निसटला जातोय, चेंडूला जेच केलं जात नाही आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा होतील कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकावरती. 12 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. पहिलं षटक मार्गस्थी आपण पाहतोय. 41 धावींचा पाठलाग करायचं आहे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अतिशय चांगली स्पर्धा, भरपूर चांगल्या नियमांनी भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी, गोलंदाज तयार. इथे ब्लॉक होलमध्ये हा चेंडू, अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल डीपच्या दिशेनं, कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेला नाही अगदीच नो मॅन झोनला चेंडू जाईल, सीमारेषे पार, मिळते रन 4, हा येतोय चौकार. 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत जर विचार केला ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. खूप चांगला या दोन्ही ओपनरसाठी पारितोषिक लगावलं जाते. कोणत्याही फलंदाजांना एक षटका टोका आणि सागरजी डोंबणे यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक, आणि जसं पारितोषिक लगावलं ना तसं ते पारितोषिक मात्र फटकावलंय. खऱ्या अर्थानं फलंदाज अण्णानं त्याच्या बॅटमधनं निघालाय 100 रुपयासाठी तो पारितोषिक लागला होता अगदीच सागरजी डोंबणे यांच्या माध्यमातून, आणि ते पारितोषिक मात्र या ठिकाणी फटकावलंय फलंदाज अण्णांना आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 22 अंकावरती. 41 धावींचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या ते आतापर्यंत 22, आणि अद्याप एक बॉल देखील इथून शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जाईल एका टप्प्याकडे, चेंडू सीमारेषे पार, स्टेट ड्राईव्ह खेळला जातोय, हा न येतोय मात्र 4 धावींसाठी चौकार. या चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 अंकावरती. अतिशय चांगली फटकेबाजी, 26 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 26. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आता खऱ्या अर्थानं गरज असणार आहे. अठरा चेंडू आणि 15 धावींची गरज. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 26 धावा कुठून काढल्यात, तब्बल 26 धावा मात्र या ठिकाणी कुठून काढल्या जात आहेत. खूप चांगला क्रिकेटचा खेळ मैदानच्या आतमध्ये बहरत असताना, परंतु हा सामना सध्या घडला आपण पाहिलं तर एकतर्फी होतोय की काय असं प्रश्नचिन्ह सध्या घडला निर्माण झालाय. चांगले मॅच, चांगले लढत, चांगला सामना आपण अनुभवतोय, परंतु एकतर्फी हा सामना होतोय की काय असंच मैदानच्या आतमध्ये चित्र चालू आहे. येणारे 18 बॉल बनवायचे आहेत त्या मात्र 15 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतो यावेळी सुरेश, नो स्ट्राईक एंडला अण्णा, तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जयेश. ए सेटचा डॉट बॉल, तर अगदी तिसरा सामना या ठिकाणी असेल. अस्सलवाडी विपक्ष बेकरेवाडी या दोन्ही संघनायकांना सूचना करेन की या ठिकाणी आपण टॉससाठी या. आयोजक या ठिकाणी तटस्थ आहेत, आयोजक जे सांगतील त्या ठिकाणी आपण या ठिकाणी अलॉटमेंट करू. अगदीच जशा पद्धतीचे या ठिकाणी जो कोणता संघ सामना खेळवायचा आहे तो सामना मात्र या ठिकाणी खेळवला जाईल. खऱ्या अर्थानं चौथा सामना होता बेकरेवाडी बनाम अस्सलवाडी, परंतु काही कारणास्तव थोडंसं या ठिकाणी तो सामना आपण तिसरा खेळवतोय. इथे मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडूला झेल केलं जाते. पहा खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला आणि पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला प्राप्त करून देत असताना गोलंदाज आपण पाहतोय जयेश.
जरूर कुठल्या गेल्या चेतन सर, पण तो दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कमबॅक देखील केला आहे गोलंदाज जयेशनं. डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट. अगदी डॉट टेकिंग गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली मैदानच्या आतमध्ये जयेशची. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना सागाचीवाडी टीमसाठी यशस्वी तोच होतो मित्रांनो जीवनामध्ये, जो मेहनत करतो आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतो आणि ती मेहनत करतोय गोलंदाज, परंतु इथे वाईड बॉल आला आहे. जरूर वाईड बॉलच्या मदतीनं स्कोअर कार्डमध्ये थोडासा बदल होत असताना आपण पाहतोय. 27 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. एकंदरीत स्कोअर कार्डवरती जर आपण पाहिलं ना तर धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहे, त्या मात्र 27 धावा. चांगला स्कोअर या ठिकाणी उभारला गेला आहे, परंतु निश्चित दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं थांबवलं देखील गोलंदाज जयेशनं. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकसाठी त्याला देखील इथे थांबवलं आहे गोलंदाज जयेशनं. या सेटचा डॉट बॉल, अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, निघून चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. हा आलाय जरूर डॉट बॉल. याच क्रीडांगणावरती चेतन सर 50,000ची शृंखला देखील झाली होती. सागाचीवाडी या संघानं ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. अगदीच संतोषदादा निरगुडे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मात्र या ठिकाणी होत्या आणि ती स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केली होती, संपूर्ण टीमच्या माध्यमातून. काय जबरदस्त ते आयोजन नियोजन होतं. म्हणजे नक्कीच आपण जेव्हा जेव्हा क्रीडांगणावरती स्पर्धा पाहतो ना तेव्हा तेव्हा या क्रीडांगणावरती सर्व सामने हे अगदी या ठिकाणी यशस्वीपणे पार होतात. अगदीच जर आपण पाहिलं ना त्याच्यानंतर विचार केला तर आता येणाऱ्या कालावधीमध्ये फणसवाडीचं देखील आयोजन आहे 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी. ती स्पर्धा देखील खूप चांगली असते, दरवर्षीप्रमाणे त्यांचं देखील आयोजन खूप चांगलं असतं. अगदी नियमांना त्या ठिकाणी देखील वाव दिलं जातं, भरपूर नियमांनी भरलेली ती स्पर्धा देखील असते. नुकतीच आपण एक स्पर्धा पाहिली, पुन्हा एकदा व्हाईट बॉल कोंबलवाडी. अगदी शरद सरांनी देखील बऱ्याचशा कालावधीनंतर जवळपास त्यांनी क्रिकेटमध्ये अख्खं आयुष्य घालवलं, परंतु जवळपास जर विचार केला तर क्रिकेट खेळत असताना 20 ते 25 वर्षानंतर त्यांच्या टीमनं पहिली स्पर्धा आयोजित केली आणि ती स्पर्धा देखील अगदी वेळेमध्ये चालू झाली. त्यांचं देखील तितकं कौतुक करू तितकं कमी आहे. म्हणजे भरपूर अशा स्पर्धा आहेत त्या या ठिकाणी यशस्वी होत असतात. इथून गोलंदाज तयार, पुन्हा एकदा लगातार वाईड बॉल. आता मात्र लेंथ आणि लाईन मात्र या ठिकाणी बिघडले गेल्या. लेंथ आणि लाईन या ठिकाणी आपण पाहतोय बिघडले. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या, त्या मात्र 29 धावा. पहिले 4 चेंडू जर का आपण 5 चेंडू जर का आपण पाहिले यशस्वी हाताळले, परंतु शेवटचा चेंडू इथून शिल्लक आहे, परंतु थोडीशी या ठिकाणी लेंथ आणि लाईन मात्र या ठिकाणी बिघडले. वेळीच दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज मात्र यावेळेस तयार. इथे चांगला फटका चांगला आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक शिंगल येत्या. संतोष निरगुडा अगदी चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक शिंगल येईल आणि शिंगलच्या बराबरीनं अगदी स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. डबलला या ठिकाणी कन्व्हर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 31 अंकावरती. 10 धावींची गरज, 12 चेंडू आणि 10 धावींची गरज. म्हणजे या षटकाचा विचार केला ना चेतन सर तर अवघ्या 5 धावा खर्च केल्या आता गोलंदाज जयेशनं. संघानं आपल्या खिशामध्ये टाकलेला प्रकाश सर पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम धाव येत नाहीये तोपर्यंत कुठलीही टीम विजय ठरत नाहीये. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता अवघ्या आणि अवघ्या 10ची गरज आहे. धीम्या गतीचा चेंडू, अगदी धीम्या गतीने चेंडू ट्रॅव्हर्स केला, चेंडूवरती अगदी बोट फिरवली गेली आणि इथून मात्र फलंदाज बाद झाले आहेत. अण्णा बाद झाले. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 10ची गरज आहे. एकंदरीत येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला या कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग फणसवाडीची एक स्पर्धा असेल, त्याही स्पर्धेमध्ये अगदी प्रत्येक संघाला असं वाटतं की फणसवाडी आयोजनामध्ये आमचं नाव असावं, कारण त्यांचं आयोजन नियोजन अगदी 1-2 नाही तर संपूर्ण गाव मिळून करतो आणि सर्वांची मेहनत आपल्याला तिथे पाहायला मिळते फणसवाडी आयोजकांची. आणि त्याच्याचमुळे प्रत्येक संघाला वाटतं की आम्हाला देखील तिथे खेळायला संधी मिळायला हवी. मगाशीच मी सुरेशशी चर्चा केली की सुरेशनी त्यावेळेस सांगितलं की जवळजवळ 70 संघ बुक आहेत,
म्हणजे मी मगाशीच म्हटलं की आमच्या टीमला एंट्री आहे का, तर बोलला 70 संघ बुक आहेत. म्हणजे आयोजन कशा पद्धतीने हवं त्याचं उदाहरण. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, अगदी चेंडू सीमारेषे पलीकडे. त्यांचं देखील सुरेख आयोजन असतं फणसवाडी टीम. आणि त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, मैत्री चषक, ज्यामध्ये आपल्याला 3 बाईक पाहायला मिळणार आहेत. 3 बाईक अगदी प्रथमच आपल्या आदिवासी क्रिकेट कर्जतमध्ये पाहायला मिळतील. कारण त्याचे मुख्य आयोजन जर आपण पाहिले तर प्रकाश पवार असतील, अनिल हिरवा असतील आणि मनोज जोरे तसेच नागेश उगडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धीम्या गतीचा हा चेंडू, लॉंग ऑफला चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यावरती अवघी एकच धाव जोडली जाईल. एका धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 36 या आकड्यावरती. 5 धावींची गरज आहे इथून. जर आपण पाहिलं 5 धावा, 5. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी आपण पाहिली. आणि तदनंतर मात्र मानगाववाडी संघ, फुललेनचा हा चेंडू, अगदी बॅटची वरची कडा चेंडूला लागली जाते. चेंडू फक्त हवेमध्ये उंच उडला जातोय. चेंडू कॅरी होईल गोलंदाजाच्या माध्यमातून, तोपर्यंत 2 धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय. धावांचं अंतर कमी होतंय आणि मानगाववाडी संघाच्या अकाउंटमध्ये इथून 2 धावा ऍड होतील. आता विजयासाठी मात्र अवघ्या 3 धावीची गरज आहे. अगदी फुल लेनचा चेंडू होता, बॅटची वरची कडा लागली गेली, ज्याला आपण बॅटचा चेहरा म्हणतो, त्यावरती हा चेंडू आदळला गेला. धीम्या गतीने चेंडू, विकेटच्या मागे देखील थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, परंतु अतिरिक्त धाव मिळत नाहीये. धावसंख्या देखील स्थिरावली जाईल. 3 धावीची गरज आहे अजूनही विजयासाठी. पुढच्या मॅचचा नाणेफेकीसाठी मी विनंती करेल अस्सलवाडी संदीप आणि त्याला फाईट करेल बेकरेवाडी संघ. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी रनआउटची संधी आणि फलंदाज इथून झाले धावबाद. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती, दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती आणि इथून फलंदाज देखील बाद झाले. अजूनही 3 धावीची गरज आहे. जर का पहिल्या षटकामध्ये 26 धावा जर का खर्च केल्या नसताना तर कदाचित चित्र यावेळेस वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु पहिल्या षटकामध्ये सामन्याची हवा संपवली होती ती मानगाववाडी संघाच्या फलंदाजाने, सलामीवीरांनी, आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 26 धावांची लयलूट केली होती आणि त्याचा परिणाम मात्र अंतिम षटकामध्ये पाहतोय. जर का पॉवर प्लेचं षटक तुम्ही चांगलं फेकलं असताना तर मात्र आता या क्षणाला या अंतिम षटकामध्ये स्कोर कार्ड वरती नक्कीच 10 ते 15 धावा तुम्ही पाहू शकल्या असत्या. परंतु पहिलं षटक खराब आणि त्याचं मात्र आता इथे आपण त्याची किंमत मोजत असताना सागाची वाडी टीम दशरथला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 3 ची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 3 ची गरज आहे. अगदी सोप्यानं साधं आव्हान आहे. चला, तिसरी मॅच काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरी मॅच त्याच्या अगोदर आपण चौथी मॅच खेळणार आहोत या स्पर्धेमधली. दोन्ही संघ जर इथे उपस्थित असतील, दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. 6 चेंडू मध्ये 3 ची गरज. अगदी योग्य टप्पावरती इथून गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील. जर का या मॅच मध्ये काहीतरी करायचं असेल, वेगळं काहीतरी करायचं असेल ना, तर वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागतील. अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकावा लागतील आणि त्याच दरम्यान विकेट देखील घ्याव्या लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील. नाहीतर मानगाववाडी संघ ज्यांची ट्रेन अगदी सुसाट वेगाने लक्ष्याचा पाठलाग करत सुसाट सुटली आहे, तिला थांबवणं मात्र अवघड जाईल. अगदी खराब लाईन वरती चेंडू, खराब लाईन वरती चेंडू. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की मात्र हा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय. तुम्ही हवेवरती असाल मित्रांनो किंवा क्रिकेटच्या पटलावरती असाल, जर तुमचा वेगावरती नियंत्रण नसेल ना तर दुर्घटना नेहमी घडली जाते आणि तीच दुर्घटना यावेळेस या गोलंदाजाच्या बाबतीमध्ये घडली जाते. कारण
वेगावरती नियंत्रण नाही, दिशेवरती नियंत्रण नाहीये. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. आधीच दुष्काळ आणि मात्र त्यामध्ये हा 13वा महिना आपण पाहू शकाल. विजयासाठी 6 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. मानगाववाडी संघाची ही संघ मिस्त्री या नावाने खेळत असताना अगदी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाजाने चेंडू कॅरी केला आणि त्यानंतर मात्र विकेटचं देखील पतंगण आपण पाहिलं. पाच चेंडू आणि इथून मात्र 1 धावीची गरज आहे. पहिले 2 धावा अवांतर आपण पाहिल्या. 2 पहिले चेंडू स्वेर अगदी खराब लाईन वरती चेंडू फेकले. तदनंतर मात्र अगदी धीम्या गतीचा चेंडू फलंदाजाने फक्त त्याला सम्मान दिलं. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजाने मात्र स्वतः चेंडू कॅरी केला आणि फलंदाजाच्या पारीचा अंत केला. आता मात्र डावखुरी हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलासला स्ट्राइक एंडला पाहतोय. जो नंबर 3 वरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता तोच आता स्ट्राइक एंडला. आखुटप्पाचा बॉल अगदी विजयी फटका आपण पाहू शकाल विलासच्या बॅट मधना. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत टीमचं मात्र गोडसं कौतुक आपण करूयात. अगदी मानगाववाडी मेस्त्री संघाने या